नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, असं म्हटलं जातं की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये आणि त्याच्यावरती रुग्णालयाची पायरी चढण्याची वेळ तर बिलकुल येऊ नये। कोर्टाची पायरी न चढणं एक वेळ आपण ठरवू शकतो, परंतु कितीही काळजी घेतली तरी रुग्णालयाची पायरी ही चढावी लागणार की नाही याची काही खात्री देता येत नाही। कारण देशातील प्रत्येक व्यक्तीला नेहमीच हॉस्पिटलचं भरमसाठ बिल आणि वैद्यकीय खर्चाची चिंता असते। मात्र आता ही चिंता लवकरच दूर होणार आहे, कारण केंद्र सरकार लवकरच एक स्टँडर्ड रुग्णालय बिल फॉर्म जारी करणार आहे, जी रुग्णालय नर्सिंग होम आणि डायग्नोस्टिक सेंटर्सला लागू असतील। वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च आणि मध्यमवर्गीय आणि गरिबांसाठी एक मोठी डोकेदुखी बनला आहे। मात्र आता ही समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करते। भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS द्वारे तयार केलेल्या मसुद्याला आता अंतिम मंजुरी मिळाल्यास रुग्णालयातील उपचार परवडणारे आणि अधिक ग्राहक केंद्रित होण्याची शक्यता आहे। सर्व आरोग्य सेवा केंद्रांवरती बिलिंग प्रक्रिया प्रमाणित करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी ही प्रक्रिया गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली आहे। हेल्थकेअर सेवा क्षेत्र आणि रुग्णांचे हितचिंतक आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत करून BIS केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विकसित केलेल्या या स्टँडर्ड स्वरूपावरती काम करते, ज्यामुळे रुग्णांना सर्व आवश्यक वैद्यकीय पुरवठा सेवा सुविधा इत्यादींचा तपशीलवार माहिती मिळण्यास मदत होणार आहे। या मसुद्यामध्ये भारतातील रुग्णालय आणि आरोग्य सेवा केंद्रांद्वारे जारी करण्यात येणाऱ्या बिलांमध्ये अनिवार्य आणि पर्यायी घटक समाविष्ट केले जातील। आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार रुग्णालयाच्या बिलिंगसाठी प्रमाणित स्वरूप हे अनिवार्य करण्यात आले। ते म्हणाले की देशभरामध्ये सर्व रुग्णालयांमध्ये समान प्रकारचे उपचाराचे शुल्क आणि बिलिंग सिस्टीममधील विसंगती कमी करणं हा या योजनेमागचा मोठा उद्देश आहे। रुग्णालयांच्या मनमानी शुल्कावरनं सुप्रीम कोर्टाने देखील केंद्र सरकारला फटकारलं होतं। देशातील सर्व खाजगी रुग्णालय आणि क्लिनिकल सेंटर्सकडनं आकारण्यात येणाऱ्या शुल्कावरती मर्यादा निश्चित का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत कोर्टानं सरकारला सुनावलं होतं। त्यानंतर यावरती उपाययोजना करण्याचं काम केंद्र सरकारनं सुरू केलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता हॉस्पिटल्सची मनमानी पद्धतीनं बिल ते हॉस्पिटल आकारू शकणार नाही, यासाठी आता सरकार मोठं पाऊल उचलतंय। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।